वेळा 4 वेळा त्यांनी राजकीय संन्यास घेतला. पांढरा बुरका घालून आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिला. कशासाठी खोटेपणा? गेली त्याच्या हयातीमध्ये 25 ते 30 वर्ष शिवसेनेसाठी, भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी त्यांनी काम केलं. आणि आज जेव्हा त्यांच्या स्वतःवरती वेळ आली तेव्हा त्यांनी हाताला घड्याळ बांधलं. जिल्हा परिषदच्या याच्या विरोधात जो आपला विरोधक आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आता नाव मी घेत नाही. हा खोटारडा माणूस आहे. किती वेळा 4 वेळा त्यांनी राजकीय संन्यास घेतला आणि माहिती आहे 4 वेळा राजकीय संन्यास घ्यायची त्यांनी घोषणा केली. पण या वेळेला त्याला आपण खरोखर राजकीय संन्यासच घ्यायला लावायचं आहे. भगवीकडे काढली आणि आता पांढरा बुरका घालून आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिला. कशासाठी खोटेपणा? तुम्ही घेतल्या संन्यासच राहणार तुम्ही. आज ज्याने गेली त्याच्या हयातीमध्ये 25 ते 30 वर्ष शिवसेनेसाठी, भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी त्यांनी काम केलं. आमदार साहेब भगव्यासाठी त्यांनी काम केलं. आज त्यांनी अनेक धनुष्यबाणावरती पंचायत समितीचे असतील, ग्रामपंचायतचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, अनेक त्यांनी सदस्य निवडून सुद्धा आणले धनुष्यबाणावरती. आणि आज जेव्हा त्यांच्या स्वतःवरती वेळ आली तेव्हा त्यांनी हाताला घड्याळ बांधलं. ते पण राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. साहेब त्याला माझा म्हणजे शेवटचा शिवसैनिक कधीच माफ करणार नाही. आपले शिवसैनिक तर करणारच नाही, पण उबाटाचा शिवसैनिक सुद्धा याला मतदान करणार नाही. याच्यातच आपला विषय निश्चित झालेला आहे. आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या काही सदस्य त्या इथंच निवडून आले. दोन्ही पंचायत सदस्याचे जे काही दोन्ही उमेदवार आहेत ते सुद्धा इथे निवडून आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी एक थांबता आता एवढंच आवाहन करतोय की बघा, तुम्ही विकासाला मत द्या, आमदार साहेबांना मत द्या. हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आमदार साहेब उभे आहेत, अशा रीतीने आपलं मतदान झालं पाहिजे. आमदार साहेब मागच्या वेळेला ठीक आहे, विधानसभेला आमच्याकडनं गफलत झाली, थोडं आम्ही गाफील राहिलो, मतदान कमी झालं, त्याबद्दल मी आपली जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण आता मात्र आमची सगळी टीम अशी तलवारी काढून अशी जशी काय लढाईसाठी तयार झालेली आहे. आता वाट लावून टाकणार आम्ही. घराघरात नुसतं सगळं मतदान लीड तर घेणारच आम्ही. आता दोन्ही साईडने लीड घेणार आणि आपले उमेदवार सगळे हे निवडून आलेच पाहिजेत. आणि मला विश्वास आहे, आमदारांना विश्वास आहे की आपण निवडून आणणारच. आता जास्त काही वेळ घेत नाही मी. आमदार साहेबांना बरीच कामं आहेत.